नमस्कार. महासागरमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर आजच्या दैनिक महासागरमध्ये नक्की काय विशेष आहे या संदर्भातचा आजचा हा वृत्तांत आहे. बघायला गेलं तर ज्यांना हार्ड कॉपी पेपर भेटत नसेल त्यांनी कृपया Googleवरती सर्च करा महासागर, दैनिक महासागर आणि तुम्हाला ई कॉपी, ई पेपर त्या ठिकाणी मिळून येईल. त्याचबरोबर आम्ही आज बघायला गेलं तर नुसता महाराष्ट्रच नाही तर वेबसाईटच्या माध्यमातून आणि महासागर न्यूज या आमच्या डिजिटलच्या माध्यमातून जगभरात पोहोचलो आहे. आज काय आहे खास आपण जाणून घेऊयात. खरं तर विशेष म्हणजे आजच्या पहिल्या पानावरती आजची खरी जी आहे, जे माननीय संपादक श्रीकृष्ण चांडक सर जे लिहितात दररोज आणि आजचा विषय खूप चांगला आहे. शेअर बाजार पाताळात. कारण आता सध्या जागतिक युद्धाला अनुसरून शेअर बाजार कोसळला आहे. त्याला अनुसरून हा अतिशय सुंदर लेख आहे, जे पहिल्या पानावरती आहे. त्याच्यानंतर आपण महत्त्वाची बातमी पाहूयात. खरं बघायला गेलं तर आज महाड चौदार तळी आज 20 मार्च आहे आणि विशेष म्हणजे जवळपास आज 99 वर्ष पूर्ण झाले आहेत. म्हणजे शतक पूर्तीकडे आता महाड जाते. तर त्या महाड चौदार तळ्याचा आज वर्धापन दिन आहे आणि त्यानुसार आपण पाहायला गेलं तर सामाजिक न्यायासाठी लढणारे आंबेडकर पूर्व समाज सुधारक गोपाळ बाबा वलंकर यांच्या स्मारकाचा शासनाला विसर, अशी आपण ही बातमी टाकली आहे. त्यांचं महत्व सगळ्यांना माहितीच आहे. त्याचबरोबर आपण जाऊया पुन्हा. खरं तर आज दैनिक महासागर यांचा वर्धापन दिन आहे शनिवारी, त्यामुळे त्याला अनुसरून काल एक पत्रकार परिषद झाली आहे नागपूरमध्ये आणि बातमी आहे 55 वर्षाची झुंजार पत्रकारिता आणि कर्मयोगी सन्मान सोहळा. हा सोहळा आहे उद्या शनिवारी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये कोण कोण मानकरी आहेत वगैरे हे सगळं सविस्तर या बातमी दिलं आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर काल मनसेचा गुढीपाडवा सोहळा जो होता त्यामध्ये राज ठाकरे यांनी खूप तिखट शब्दामध्ये टीका केली आहे विरोधकावरती. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की महाराष्ट्रावरती 11 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे, अशी ती बातमी आहे. ती त्याचबरोबर आपण दुसरी बातमी पाहतोय. भोंदू बाबा कॅप्टन खतारच्या तपासासाठी आता SIT स्थापन करा अशी मागणी देखील केली जाते आहे. त्या भोंदू बाबामुळे बरंचसं काल प्रकरण गाजलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय की काल गुढीपाडवा होता आणि सगळ्यात महत्वाची बातमी इथे येते मुंबईवरून. ऐन गुढीपाडव्याला निसर्गाचा कोप. कारण बऱ्याच ठिकाणी काल वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि पाऊस पडला, त्याला अनुसरून ही बातमी आहे. त्याच्यानंतर पालघर आवृत्ती जी आहे तिथून एक बातमी येते, जे आमचे त्या ठिकाणचे संपादक दीपक मोहिते जे आहेत त्यांनी अतिशय महत्वाची बातमी दिली की सौर ऊर्जेवरती आधारित फळ भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञानाला आता भारतीय पेटंट मिळालेलं आहे. ती एक बातमी आहे पालघरची. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतर बातमी पालघरमधूनच आहे. आजपासून डहाणू महोत्सवाला सुरुवात झाली आहे. डहाणू महोत्सव अतिशय प्रसिद्ध महोत्सव आहे. तेच पालघरच्या एडिशन मधून बातमी आहे. त्याच्यानंतर आपण जातोय नाशिकच्या एडिशन मध्ये. नाशिकमध्ये पाहायला गेलं तर म्हाडाचं प्रकरण खूप मोठं गाजलं आहे. त्या ठिकाणी कोर्ट केस, बाहेर सौदाबाजी आणि प्रशासनाचा अखेर निर्लज्जाचा कारभार. म्हाडा प्रकरणात मोठा गोप्यस्फोट, अशी बातमी आहे. चेहडी भूखंड प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे. भूमाफियाच्या संदर्भातली ही बातमी आपण नक्कीच वाचा. खूप त्यानंतर आपण पाहतोय की नाशिकची दुसरी एक बातमी आहे. नाशिकमध्ये लाचखोरीचा स्फोट, महिला कार्यकारी अभियंता व लेखा सहाय्यक रंगेहात जेरबंद, ही एक बातमी आहे नाशिकची. त्यानंतर आपण पाहतोय की नाशिकची तिसरी एक बातमी, घरी पार्किंग मध्ये असलेल्या कारवरती स्कूटरचं चालान, नाशिक वाहतूक शाखेचा भोंगळ कारभार, ही एक बातमी आहे. त्याच्यानंतर आपण पाहतोय एक बातमी येते, रेणुका बनली IAS तर निशा बनली कृषी अधीक्षक, शिक्षक व शेतकऱ्यांच्या मुली ठरल्या तालुक्याचा अभिमान, गावात मिरवणूक काढून जंगी सत्कार करण्यात आला आहे, ही एक बातमी आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. सध्याचं नागपूरमध्ये आपण पाहतोय अकोलाची ही बातमी आहे. इंधन साठा पुरेसा तरीही पंपावरती रांगा, रात्रीऐवजी सकाळी आता टँकर, म्हणजे पेट्रोलचं टँकर रात्रीच्या ऐवजी सकाळी येते. त्यामुळे प्रशासन म्हणते की इंधनाचा तुटवडा नाहीये, टँकर फक्त उशिरा येते, पण तरी देखील पेट्रोलच्या रांगा आहेत त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर चंद्रपूरची एक बातमी आहे. व्हॉइस ऑफ मीडियातून राज्यातील 15 पत्रकारांना पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. ही एक महत्वाची बातमी आहे. त्यानंतर आपण पाहतोय गडचिरोलीची बातमी आहे. माओवाद्यांनी उभारली आयुष्यात शांततेची गुढी, ही एक बातमी महत्वाची आहे. कारण काल गुढीपाडवा होता आणि गडचिरोलीच्या परिसरामध्ये माओवाद्यांचं जास्त प्रमाण आहे. पोलीस दलासमोर जवळपास 11 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. नक्षल चळवळीला हा हादरा मानला जातं सगळ्यात बघायला गेलं तर. असं आज आपण पाहिलं की आजच्या या महासागरच्या दैनिक महासागरमध्ये काय महत्वपूर्ण बातम्या आहेत.
पूर्ण महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाच्या बातम्या आम्ही दररोज याच वेळी आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देत जाऊ. बातम्या पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.